पुणे लोकसभात जे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहे त्याच्यात आता 5 ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत आणि एका ठिकाणी काँग्रेसचे जवळपास 1.25 लाखांनी भाजपनी ही सीट जिंकलेली आहे। तरी पण मला वाटतं विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची साठी कुठेतरी धोक्याची घंटा या निवडणुकीत वाजलेली आहे। प्रामुख्याने जो भाजपसाठी 3 मतदारसंघात तर फारच कस लागणार आहे। पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ जिथं भाजपचे आमदार आहेत त्या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला 15,000चं मताधिक्य मिळालेले आहे। त्यामुळे तो मतदारसंघ एकतर काँग्रेस माइंडेड मानला जातो, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत तो राखणं हे काँग्रेससाठी जिकरेचं होईल। दुसरा शिवाजीनगर मतदारसंघ, तिथेही भाजपचे आमदार आहेत, फक्त तिथं भाजपला अवघं 3,500चं मताधिक्य मिळालं। गत निवडणुकीत लोकसभेला ते 29,000 होतं, तर गत विधानसभा निवडणूक अवघे 5,000नी जिंकली होती। त्यामुळे शिवाजीनगर राखताना सुद्धा भाजपची हे लागणार आहे। दुसरा मतदारसंघ आहे वडगाव शहरी, महायुतीचे 15,000चं मताधिक्य मिळालं। तिथं 2 माजी आमदार, एक विद्यमान आमदार एका बाजूला आणि समोरच्या बाजूला एकही नेता नसताना काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांना चांगली मताधिक्य मिळाले आहे। त्यामुळे तिथं सुद्धा चांगली कसरत करावी लागेल। आता कोथरूड मतदारसंघात भाजपला 71,000चं मताधिक्य मिळाले। तिथं केंद्रीय मंत्री आता स्वतः असणार आहेत। चंद्रकांतदादा पाटील स्वतः उमेदवार म्हणून मंत्री आहेत। मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी मिळालेली आहे, त्यामुळे तो मतदारसंघ काहीचा सोपा राहील। पण आता उरला एक मतदारसंघ जो काँग्रेसकडे आहे, तर काँग्रेससाठी तो राखणं अवघड जाणार आहे, कारण काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा घरच्या मतदारसंघातच 15,000चा त्यांना पिछाडी मिळाली। गतवर्षी त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपचा हा बालेकिल्ला फोडला होता, पण या लोकसभा निवडणुकीत त्यांना मताधिक्य टिकवता नाही आलेले आहे। त्यामुळे भाजपची जशी अवस्था आहे तसेच काँग्रेसची सुद्धा आहे की त्यांच्याकडला एक मतदारसंघ राखताना त्यांच्या अवघड आहे। पर्वती मतदारसंघातील मतदाक्य 29,000 एवढं आहे। गत लोकसभेला ते 60,000 होतं। तिथलेही काही प्रश्न आहेत, अँटी इन्कम्बन्सी आहेत, त्यामुळं तिथंही सुद्धा फाईट होईल। आत्ता 29,000चं मताधिक्य जरी दिसत असेल तरी पर्वतीत सुद्धा भाजपचा कस लागणार आहे। म्हणजे प्रत्येक आत्ताचे 6 मतदारसंघ महायुतीचे 5 आहेत, त्यांना ते राखताना त्यांचा कस लागेल आणि काँग्रेसचा जो कसबा आहे तो राखताना काँग्रेसचाही कस लागणार आहे, अशी परिस्थिती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।